पथनाट्य. वारी आरोग्याची, वारी स्वच्छतेची. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. हो ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो सावधान सावधान सावधान, पंढरीच्या वारीला निघालेली ही आमची टीम. पण थांबा, हे काय सगळीकडे तर कचराच कचरा. विठ्ठलाला आवडेल का? अहो माऊली, दिंडी म्हणजे आनंदाची वारी, पण इथे तर सगळी रोगराईचीच वाट दिसते. अहो आज सार्वजनिक ठिकाणी, बस स्टँड असो, रेल्वे स्टेशन, समुद्रकिनारी कचऱ्याचा नुसता पूर आलाय. म्हणूनच की काय, इंद्रायणीच्या महापुराने आळंदीचा सर्व परिसर स्वच्छ केला. मला काय, मी एक चॉकलेट खाऊन एकच कागद खाली टाकला. माझ्या एका कागदावर एवढा गोंधळ. थांब चिंटू, एका कागदाने काय होते? अरे असे सगळेच म्हणतात, तर हा कचऱ्याचा डोंगर कधी आटणार? असं एक एक करत हा कचऱ्याचा डोंगर, कचरा कधी वाढत जातो काही कळत नाही. हो अगदी बरोबर. गाडगे बाबांनी आपल्याला काय शिकवले? स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता करावी. आपण विठ्ठलाच्या दर्शनाला चाललो ना. विठ्ठल कोठे राहतात? विठ्ठल कोठे राहतात? स्वच्छतेतच ना. स्वच्छतेत देव राहतो. मला समजलं माऊली, माझं चुकलं. मी टाकलेला कचरा उचलतो व कचरा पेटीत टाकतो. आजपासून मी कुठेही कचरा करणार नाही. वारी फक्त पायाने चालायची नसते, तर विचारांनी सुधारायची असते. वारी आरोग्यदायी झाली तरच समाज निरोगी होईल. पाण्याचा वापर जपून करा. ओला कचरा व सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा व कापडी पिशव्यांचा वापर करा. तर मंडळी, आता पुढचा प्रवास. आपल्या तब्येतीची काळजी घ्या, आपला जीव जपा आणि तुमचा जीव अनमोल आहे आणि आपला विठोबा पंढरीत तुमची वाट बघत आहे. वृक्ष हेच आमचे लक्ष.